नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव ज्ञानेश्वर रामकृष्ण महाले. आपण हा तुमचा प्लॉट बघतोय. ही व्हरायटी कोणची आहे? लागवड किती वर्षापूर्वीची आहे? साधारण हिला लागण 1.5 वर्षापूर्वी झाली आपली. बर. तर मध्ये एक स्लॉट खराब झाला होता. लागवड केली आपण तैवान पिंकची. ती क्षेत्र 1 एकर आहे. तारकाठी जी आहे हा. ती द्राक्षाचीच म्हणा. हो, द्राक्ष स्ट्रक्चर होतं सर्व. आणि त्याला जमीन बाकी पण एकदम काळी. पूर्ण काळी जमीन आहे. बरोबर आहे. उपळती पण आहे ती. पूर्ण उपळलेली जमीन आहे खाली, म्हणजे आता पण पाणी आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि जसा पाऊस मे पासून चालू झाला हा. तेव्हापासून टोटल पाणी आहे त्याच्यामध्ये. टोटल पाणी. पहा, पण जर आपण एसीटी सोडून जर दुसरं काय असतं हा. तर मला नाही वाटतं आतापर्यंत म्हणजे हे राहिलं असतं. प्लॉट केवळ राहिला. आपलं एसीटी वैदिकमुळं आपला हा प्लॉट आता या परिस्थितीमध्ये आहे. बर. आता तुमचा जो आपला काही पिंपळगाव भाग आहे, या भागामध्ये इतरही क्षेत्रामध्ये काही लोकांनी लागवड केलेली आहे पेरूची. हो. बरोबर. काय परिस्थिती काय आहे एकंदरीत? परिस्थिती जर खरं सांगायचं ठरलं ना हा. तर 2 एकरचा प्लॉट आहे आपल्या शेजारी भीमाशंकरच्या पाठीमागे. प्लॉट इतका पिवळा पडून गेला हा. तर त्यांनी तो डायरेक्ट काढूनच टाकला, म्हणजे ठेवलाच नाही. पूर्ण झाडं काढून टाकले, काहीच हा. ठेवलं नाही. ते माझ्याकडे आले म्हणजे तुम्ही काय केलं हो नेमकं आतापर्यंत, हे कसं राहिलं म्हणजे असं. बरोबर आहे. म्हटलं काय नाही हो, मी दुसरं काहीच वापरलं नाही एसीटी वैदिक सोडून. हा. त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे म्हटलं. बरं. आता एकंदरीत आपण पानं बघतोय किंवा फळांची क्वालिटी बघतोय. हो. फळं पण एकदम तेजदार आहे. बरोबर आहे. आणि साईज पण चांगली आहे एकदम फळांची छान. मुख्यतः म्हणजे. हा. बरोबर आहे. ते एकंदरीत आता समजा आपण जर बघितलं का फळांचं वजन बघितलं, त्याच्यानंतर झाडांची क्वालिटी पाहिली, त्याच्यानंतर रूट झोन पाहिला. तुम्ही बोलता बोलता बोलले की आमच्या इथं गांडूळ पण खूप प्रमाणात हो. होते.